काही बैठक पण झाली, काय काय निर्णय झाले? आज राष्ट्रीय महिला आयोगाचे पुण्यामध्ये येणं झालेले आहे आणि पुण्यामध्ये 3-4 कार्यक्रम पण कमिशनचे इथे आहेत. आज आम्ही आत्ताच एक स्टॉकिंग या विषयावर कार्यशाळा घेतलेली आहे. कित्येकाला महिलांना स्टॉकिंगचा खूप सामना करावा लागतो. पाठलाग असेल, वाईट पद्धतीने बघणं असेल, बोलणं असेल, शिट्ट्या वाजवणं असेल, किंवा आता ऑनलाईन स्टॉकिंग पण होतो. महिलांना वाईट पद्धतीने मेसेज पाठवणं, तिथे पाठलाग करणं, हे सारखं घडत राहतं. याला कशा पद्धतीने तोंड देता येईल, त्याच्याकरता काय कायदे आहेत आणि कशा पद्धतीने हिंमत धरून आपण व्यवस्थांच्यापर्यंत गेलं पाहिजे. स्टॉकिंगला जर आपण हलक्यामध्ये जर घेतलं, दुर्लक्ष केलं, तर कित्येक वेळेला गंभीर गुन्हे पुढे घडतात. म्हणून त्याची आधीच वेळेत काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या विषयावरचा आता आम्ही इथं एक कार्यशाळा घेतलेली आहे आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद त्या कार्यशाळेला आहे. आता दुसरा जो कार्यक्रम आहे तो आता होतो आहे, त्याचं नाव आहे शी सर्व्ह. शी सर्व्ह हा नॅशनल वुमेन कमिशनचा एक इनिशिएटिव्ह आहे. आपण असं बघतो की रक्षा क्षेत्रामध्ये, भारताच्या रक्षा क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमपणे महिलांना पण संधी मिळते आहे. आपलं आर्मी असेल, नौदल असेल, किंवा वायुदल असेल, किंवा आपले जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, BSF, CISF, CRPF, या सगळ्यांमध्ये आता महिलांना खूप चांगल्या संधी आहेत. पण याबद्दल मुलींना माहिती नसतं, अवेअरनेस नसतो, माहिती नसतं की कशा पद्धतीने फिजिकल फिटनेस असला पाहिजे, याची परीक्षा कशी द्यायची. मग ह्याची माहिती नीट व्हावी आणि मुलींनी अवेअरनेस, त्यांना हे सगळं माहिती होऊन त्यांनी पुढे यावं, याकरता पण हा शी सर्व्ह हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे त्यांना सगळी नीट माहिती मिळते आणि पुढे त्या या परीक्षा पण देऊ शकतात आणि रक्षा सेवामध्ये त्या उत्तमपणे येऊ शकतात. म्हणून आमचा दुसरा हा कार्यक्रम आहे. आणि तिसरा कार्यक्रम आज ज्ञान प्रबोधिनीमध्ये आहे. ज्ञान प्रबोधिनीमध्ये आज तेरे मेरे सपने या कार्यक्रमाची आज सुरुवात होते आहे. तेरे मेरे सपने हे प्री मॅरिटल कम्युनिकेशन सेंटर आहे. लग्नाच्या आधी जर दोघांची जर लग्नाच्या बाबतीमधली समज जर उत्तमपणे जर वाढवता आली, तर त्याचा परिणाम त्यांचं दोघांचं वैवाहिक जीवन अधिक चांगलं होण्यामध्ये होतं. आणि म्हणून हे सेंटर सुरू होतं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने आतापर्यंत देशभरामध्ये 105 सेंटर सुरू केले. आता ज्ञान प्रबोधिनीचं पण सुरू होत आहे. याचा मोठा आनंद आहे. पुणेकरांना पण अशा उत्तम सेवेचा आपण असं बघतो की थोडासा मुद्दा स्पष्ट करण्याकरता सांगते की जेव्हा एखादा आपण गॅजेट घेतो ना, त्यावेळेला सुद्धा आपण तो मोबाईल फोन 10 वेळेला बघतो की त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेले सगळे फीचर्स आहेत ना. जेव्हा आपण इतकी काळजी तिथं करतो, त्यावेळेला आयुष्य दोघांनी सोबत घालवायचं आहे. तर त्यावेळेला दोघांना नीट समजून घेणं आधी फार महत्वाचं आहे. असे मुद्दे, जे मुद्दे तुम्हाला दोघांना एकत्र आणतील, असे मुद्दे जर थोडीशी मतभेदाची जर वेळ आली, तर तिथे सुद्धा दोघांना एकत्रितपणे विचार करता येऊ शकतो. या मुद्द्यांवर विचार होणं खूप गरजेचं आहे आधी. तर आज ते तेरे मेरे सपने प्री मॅरिटल कम्युनिकेशन सेंटर सुरू होत आहे ज्ञान प्रबोधिनीमध्ये. असं वाटतं की आजची आपली विवाह संस्था, आपली एकत्र कुटुंब पद्धती, दोघांचं एकमेकांच्या बद्दल असलेलं अंडरस्टँडिंग, या सगळ्या विषयांच्या मध्ये जर मुलांशी जर आधी बोलता आलं, तर ते अधिक उत्तमपणे आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. दुसरं असं मॅडम, मला असं वाटतं की हा संपूर्ण जे सगळं चाललेलं आहे दिल्लीमध्ये, हे सगळंच खूप संवेदनशील प्रकरण आहे. आणि यामध्ये मुलांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, ते नीट ऐकणं पण खूप गरजेचं आहे. सुदैवानं आता संसद चालू आहे आणि या विषयामध्ये त्यांना पण सांगण्याची जागा आहे. आणि मला ती पण आशा आहे, विश्वास आहे की संसद पण या सगळ्या विषयावर, त्यांच्या मुद्द्यांवर विचार करेल. या सगळ्या विषयांमध्ये कंप्लेंट्स दोन्हीकडनं आहेत. मुलांना मारलं गेलं आहे ही पण कंप्लेंट आहे, पोलिसांना सुद्धा मारलं गेलं आहे ही पण कंप्लेंट आहे. त्यामुळे हा मुद्दाच खूप संवेदनशील आहे. मला असं वाटतं की सरकारनं, बाकी व्यवस्थांनी आणि मुलांनी सुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित बसून नीट मार्ग काढला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. कंप्लेंट्स दोन्ही बाजूनी आहे. त्यामुळे कुठेतरी हो किंवा नाही अशा मुद्द्यावर बोलण्यापेक्षा ती संवेदनशीलतेने आपण कसं हँडल करतो हे फार महत्वाचं आहे. आणि आपण तेच पाहिलं पाहिजे. सूचना दिलेल्या आहेत महिलांच्या काही तक्रारी त्याच्या संदर्भात राज्यामध्ये पद तर रिक्त आहेच आहे आणि हे पद पुन्हा लगेच भरणं सुद्धा गरजेचं आहे.
त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पण लिहिलेलं आहे, सांगितलं पण आहे की त्यांनी लवकरात लवकर महिला आयोगाची अध्यक्ष आणि टीमची त्यांनी नियुक्ती केली पाहिजे. पण मी हे पण सांगू इच्छिते की ती नियुक्ती करणं हे सरकारच्या हातामध्ये, सरकार ती लवकर करेल अशी मला आशा आहे. पण महाराष्ट्रातल्या केसेसकडे राष्ट्रीय महिला आयोगानं कधी दुर्लक्ष केलेलं नाहीये. मी स्वतः इथं आहे आणि कुठं पण जर तक्रारी असतील तर त्या बघणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या केसेसवर सुद्धा आमचं अतिशय उत्तमपणे लक्ष आहे आणि आम्ही त्या केसेसला बघतो आहोत, यंत्रणांना, व्यवस्थांना सूचना पण देतो आहोत आणि महिलांचं समाधान होईल अशा पद्धतीने काम पण करतो आहोत. महिला आयोगानं केली होती का त्याबद्दल मला माहिती नाहीये, पण मी इतकंच म्हणेन की मुली बेपत्ता होतात, तक्रारी पण खूप येतात. अशा वेळेला पोलिसांनी आणि अन्य व्यवस्थांनी आई वडिलांना ताबडतोबीने रिलीफ मिळेल अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्यांच्याशी व्यवस्थित संवाद केला पाहिजे, पण त्या मुलींना पण शोधून आणलं पाहिजे. पण आता माझ्या हातामध्ये आकडेवारी नाहीये, पण मी एवढं नक्की सांगते की वर्षभराची जर आकडेवारी आपण पाहिली तर बेपत्ता झालेल्या मुलींमधल्या मोठी संख्या पुन्हा परत मिळते आहे. पोलीस त्यांना तपासून शोधून पण आणतायत. पण असं पण दिसतं आहे आकडेवारीमधनं की मुली बऱ्यापैकी कमी वयाच्या पण आहेत, टीन एजच्या पण आहेत. त्यामुळे मला असंही वाटतं की कुटुंबाची जी भूमिका आहे ती फार महत्वाची, त्यांची जबाबदारी फार महत्वाची आहे. आपल्या घरातल्या मुलींना आपण विश्वासानं बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.